असं काय? मीच का हवे तो रोल करायला तुला? कुणी करू शकेल? हा म्हणजे हिरोचं काम तू करणार असशील तर मला चालेल हिरोईनचा रोल. हे पण फक्त तूच हा. दुसरं कोणी असेल तर मला नाही चालणार. हे ऐक ना, पण तुला घरच्यांची परवानगी काढावी लागेल रे. अरे अरे ते ओळखतात तुला. अरे कसं काय? तू नाही का मला मध्ये दोनदा सोडायला आलास घरी? तेव्हा पाहिलं तुला. हा मला आवडेल रे करायला, पण तू घरच्यांशी बोल ना जरा. तालमी रात्रीच्या असतात ना ग. अगं तालमी नाही का रात्रीच्या असतात, मग मला नाही सोडणार. मग अगं मी नंतर करू का तुला? हो अगं ठेव ना. चल चल बाय. काय अगं? अगं बोल की ग. सांग ना ग. अगं काय झालं अगं? तू कशी काय अशी अचानक एकदम मध्येच? मी आली अशीच सहज. मला तुझी आठवण येत होती म्हणून. तुला जनरली भलत्याच लोकांची आठवण यायला लागली असं दिसतंय. काही तू पण. ते जाऊ दे. ओम दादा कसा आहे? तुमचं ओके ना सगळं? नाही आमचं ओके आहे. तुझं काहीच ओके वाटत नाहीये मला. अजून मला सांगायला पाहिजेस तू आत्ता. अगं असं काही नाहीये अगं. एक मिनिट इकडे बघ. आधी ते इथे बघ. नाही नाही म्हणजे काहीतरी आहे ना. तू असं का विचारते? कोण आहे, कसा, काय आहे, मला सगळं नीट कळलं पाहिजे. आधी तुम्हाला आत्ता सांग. नीट पाहिलंय सगळं? फक्त मित्र आहे. हे बाई फक्त मित्र बित्र काही नसतं. तू मला नको सांगू. आदिती अलकाने तुला सांगितलेलं असेलच, मला हे पटलेलं नाहीये. माझ्यामुळे तुला त्रास झाला असेल तर सॉरी. म्हणजे झाला असणारच. म्हणजे तू असंही म्हणाली असशील की काकूला माझ्या पर्सनल मॅटरमध्ये इतका इंटरेस्ट का वगैरे वगैरे. मला माहितीये का काकू, हे जे सगळं चाललंय ते तुम्ही माझ्या चांगल्यासाठी, माझ्या आनंदासाठी आणि माझ्या सुखासाठीच करताय. आता तूच मला सांग, इतकं टणक कवच माझ्या भोवताली असताना मला जगातलं कोण काय करू शकणार आहे? ठीक आहे. बरं मला एक सांग, तुला मी आवडते का ग? म्हणजे काय काय विचारतेस तू? सिंपल प्रश्न आहे, आवडते का नाही? पण तू असं का विचारतेस मला? तर त्याला इतका वेळ लावतेस म्हणजे नसेल आवडत कदाचित. ठीक आहे, हरकत नाही. नाही रे बाळा, तू मला खूप आवडतेस. मला पण. मग तू असं का विचारलंस मला? मला तुला इतकंच म्हणायचंय काकू की चांगलं आणि वाईट ह्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष असू शकतात की नाही. अगं तुला जी गोष्ट चांगली वाटेल ती मला चांगली वाटेलच असं नाही. तेच तर म्हणते ना मी बाळा, तुला जी गोष्ट चांगली वाटेल ती मला चांगली वाटेल आणि आवडेल असं नाहीये. आणि एखादी गोष्ट आपल्याला का आवडत नाही याला काहीतरी कारण असतं. आणि जेव्हा ही कारणं माहीत असतात ना, तेव्हा मग पश्चात्ताप होत नाही. मला नाही होणार पश्चात्ताप. काकू कुठलीच गोष्ट पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट अशी नसते. आणि रादर जी गोष्ट आपण एकदा पूर्णपणे स्वीकारतो मनापासून
तिच्यामुळे येणाऱ्या इतर सगळ्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट करतोच ना. देव न करो, पण चुकून माकून यातून काही वाईट झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही माझी असेल. त्या बरोबरीने जे कुठलं दुःख येईल ना ते सुद्धा मुकाट्याने सोसेल मी. अगं मोठे बाबा नाही सांगत का आपल्याला, कुठलाही माणूस संपूर्ण चांगला किंवा संपूर्ण वाईट असा कधी नसतो. पण जेव्हा एखाद्या माणसावर जीव जडतो ना आपला, तेव्हा त्याला त्याच्या सगळ्या उणीवांसकट स्वीकारतो ना आपण. पण तो स्वीकारलेला माणूस जर का नखशिखांत खोटा असेल आणि त्याच्या खोटेपणाचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होत असेल तर तो आपल्यापासून लांब राहील याची आपण खात्री करून घेतो. मला किती छान वाटलं तुम्हाला असं दोघींना बघून. ईशू, मोठे बाबा काय म्हणाले का? खरं सांगू का खोटं? सॉरी आई, आमच्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं ते आमच्या दोघांमध्येच ठेवायचा असा करार झालाय आमचा. त्यामुळे मला ते नाही सांगता येणार. आय एम सॉरी. बरं बरं, काही हरकत नाही. बरं चला जेवून घ्या आता, नंतर पुण्याला जायचंय ना. खूपच कामं पेंडिंग आहेत आता. हो, काळजी करू नको. कुठं ठेवलं पुस्तक? अहो, ईशासाठी तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहे. जरा बघा ना चव. तिखट मीठ. काय काय करायचं सांगतो मला तू. हो, तिखट केसला गोड आहे. ईशा काय हो? वा, लाजलीस की सुंदर दिसतेस की अजून. अजून म्हणजे? म्हणजे वय झालं तरी. अगो बाई, हे तुम्ही बोलताय? ते ईशाला तर एकसारखं सांगत असतात, मी तरुण आहे, मी तरुण आहे. नाही, तसा मनानं तरुणच आहे मी. पण मिठी मारली की हाडं दुखतात ना, कळतं मग. पुऱ्या फाजीलपणा. बरं, काय म्हणत होती पोर ते विचारायला आलीये मी. कोण? ईशा काय म्हणत होती? ईशा, ते काय नाही, जनरल आपल्या गप्पा चालल्या त्या. जनरल गप्पा काय चालल्या होत्या विचारतीये. ते सिक्रेट आहे. हो, तिची आजी आहे मी, तुमची बायको आहे. हो ना, म्हणून तर योग्य वेळ आली की सांगेन. नशीब. चालेल ना? न चालून सांगते कोणाला? हो, काय वाजतंय? स्पायडरमॅन. कधी खरं सांगू नका, खोटं. काय? अशक्य आहात तुम्ही. पोरगी अशक्य गोष्टी करायला सांगते. स्पायडरमॅनच असलं पाहिजे ना. चला येऊ, उशीर होईल नाही तर. बाय 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 बाय. थँक्स अदिती. वेलकम. मी इलिय स्वतः. हा ओम दादासाठी. ठकी मग माझ्यासाठी तू घे ओम दादाकडनं. थँक्स पिंकू. हा बोल. ईशा, कुठे आहेस तू? हो निघते आता. काय म्हणाले मोठे बाबा? मोठे बाबा काय म्हणाले? हॅलो, नाही मला ऐकू नाही येत आहे.
मोठ्या बाबांना कळलं का सगळं? काय म्हणाले ते? तुम्ही प्लीज असे बघू नका सगळे. मी काय म्हणते, मी तिथे येऊन बोलू का सगळं तुझ्याशी? बापरे. चल बाय 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 ओके ओके, बाय बाय. बाय बाय बाय. पोचल्यावर फोन कर ग. बाय 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 बाय. ईशा वहिनी, काय झालं? अरे मी आता सासवडून आले म्हणून दमलीये, बाकी काही नाही. मी पाणी आणून देऊ का तुम्हाला? हो थांबा थांबा, इतकं हायपर होण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. हायपर म्हणजे? हायपर वहिनी, तुम्ही नका ना इतके प्रश्न विचारू. बरं मला सांगा, जयेश दादा कसे आहेत? ते मस्त आहेत. त्यांना आज खूप दिवसांनी छान झोप लागली. रात्रभर गोरत होते आणि मी जागीच. बरं ओम नाहीये का? आहे ना, मी आत्ताच त्यांना चहा करून दिला. बोलवू का मी त्यांना? मी नको जाऊ आतमध्ये. नाही जा ना, तुम्ही तर मालकी नाही अगं. वहिनी सॉरी सुनबाई, माझी छोटी जाऊ. अशात काही नाहीये आणि तुम्ही काय बोलताय वहिनी? काय झालं? परत काही प्रॉब्लेम झाला का? प्रॉब्लेम म्हणजे तसं वहिनी, प्लीज नका ना आता इतके प्रश्न विचारू. मला खरंच दमायला झालं तुमच्या प्रश्नाने. सॉरी. मी जाऊ आतमध्ये, मला ओमशी खूप महत्वाचं बोलायचं. आले. ओय गर्लफ्रेंड, तू कधी आली? मी गेले कुठे होते? मी मनातच होते तुझ्या. आता नाही म्हणालास तर बघ मग. ए, मोठे बाबा काय म्हणाले? शांत राहा ना थोडा वेळ. हा झालं, सांग काय म्हणाले मोठे बाबा? असं म्हणाले? तू प्लीज असं बघू नकोस माझ्याकडे प्लीज. अरे ए, काय 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 चाललंय काय? मी विचारतोय तुला, मोठे बाबा काय म्हणाले तसं बघू नको वगैरे काय? मोठे बाबा असं म्हणाले की ओमला काही सांगू नकोस. काय? त्याला टाइमपास नको, सांग खरं. अरे खरंच ते सिक्रेट आहे आमच्या दोघांमधलं. सांग ना यार. ओम, मोठ्या बाबांनी मला एक सबमिशन दिले आणि ते 3 महिन्यात पूर्ण करायला सांगितलं. म्हणून बोलवलं होतं तुला. ए, तू तू आपल्या मॅटर बद्दल काय म्हणाले ते सांग ना. अरे काही नाही, उमा काकूने त्यांना जे काही सांगितलं ना ते सगळं खरं आहे की खोटं आहे याची त्यांना शहानिशा करायची होती. मी नात आहे ना त्यांची, त्यामुळे त्यांना असं वाटणं एकदम ऑब्विस आहे की नाही. प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस पण. हा नाही नाही, करेक्ट आहे, खरं आहे. पण म्हणजे त्यांना हे सगळं पटलं? त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. हा, खुश ना मग? हा, खुश ना? खूप खुश. खरं सांगतेस ना तू? तू असं काय विचारतोयस मला? मी कशाला खोटं बोलणार आहे? ऑलरेडी एवढं सगळं झालंय आणि त्यांना फक्त उमा काकू खरं सांगतेय का काय म्हणजे त्या सगळ्याची शहानिशा करायची होती रे, बस. म्हणजे तू त्यांना खरं सांगितलेलं नाहीयेस? कमान ईशा, असं काय करतेस यार? कधी ना कधी त्यांना खरं कळणारच आहे ना. हो पण मग तेव्हा बघू ना काय होईल ते त्यावेळेला. तील मॅनेज गोष्टी आपण करू म्हणजे? ऐक ना, तुझं प्रेम आहे ना माझं? तेरे देखा दो. म्हणजे तू काही करशील माझ्यासाठी? अरे बोल तो सोनिये.
आहे फक्त चंद्रबिंद्र आणायला सांगू नको फार ओल्ड फॅशन झालंय ते. एवढं काय नकोच आहे मला. मला फक्त एक प्रॉमिस हवंय. काय? ते तर आधी प्रॉमिस. कुठल्या दिशेला चाललंय हे सगळं? आपण भेटूया तुझ्या खऱ्या आई बाबांना प्लीज. प्लीज प्लीज. गुड नाही का तू हट्टाला पेटलेस एवढं? सोडलं ना मी आता ते सगळं, तोडून टाकलं मी ते सगळं. हो पण तू तोडून टाकलंय असं म्हटल्यामुळे सगळं संपत नाही ना. आपल्याला आपला भूतकाळ नाही पुसून टाकतायत. असं किती तोडायचं म्हटलं तरी या गोष्टी नाही तोडतायत. मग दुसरा काय पर्याय सांग ना. ते इतकं कडू झालं होतं ना ते, मला तोडून टाकण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. कशाला ती लक्तर घेऊन जगायचं यार? हे बघ मला माहितीये हे असं जगणं किती कठीण आहे. आपलं भांडण झालं होतं ना त्या काळात मी हे असं जगली आहे. खूप घाण वाटतं एकट्याने जगायला. मला पूर्ण कल्पना आहे त्याची. पण आपल्या सुखासाठी एकदा तरी तुझ्या आईबाबांना भेटणं, खऱ्या आईबाबांना भेटणं फार गरजेचं आहे. आणि हे बघ मी तुला काहीच करायला सांगत नाहीये. हे जे काही आहे ना त्या सगळ्याची जबाबदारी मी घेईन. प्लीज ओम, हे फुल सर्कल आहे. हे पूर्ण व्हायला पाहिजे. प्लीज. हे सांगितलं का मोठ्या बाबांनी? त्यांनी असा क्लॉज वगैरे घातलाय का की माझे खरे आई बाबा हे लग्नाला आलेच पाहिजेत? काय बोलतोयस तू? मला सांग मोठे बाबा असं कशाला म्हणतील? म्हणजे त्यांनी, हे बघ मुद्दा असा आहे की मोठ्या बाबांचं असं काहीच नाहीये. म्हणजे त्यांचं असं काही म्हणणं नाहीये आई बाबांना. हे बघ माझा हा मुद्दा असू शकतो की नाही काय तुला कळतंय का? एक मिनिट आणि तू प्लीज भरकटवू नकोस. आपला विषय भरकटवू नकोस. हे बघ मी मोठ्या बाबांकडे जायच्या आधीच हा विषय तुझ्याकडे काढला होता की नाही? नाही ओके नाही. आय हॅड ऑलरेडी सेड दिस. ओके ओके हो तू मला आठवतंय तू तिथे जाण्याच्या आधी सुद्धा हे एकदा बोलली होतीस. ठीक आहे मी मान्य करतो. माझा मुद्दा मागे घेतो मी. मोठ्या बाबांनी नाही सांगितलंय. हा पण म्हणजे तुझा मुद्दा डिस्क्वालिफाय होतो राईट? ओके मान्य. मी माझा मुद्दा मागे घेतो. एवढी अग्रेसिव्ह का होतेस पण तरी माझा मुद्दा राहतोच ना. भेटूया ना तुझ्या आई बाबांना प्लीज. प्लीज. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? आहे की नाही? हो आहे. मग मला आता एक प्रॉमिस दे. काय? आता हा विषय तू माझ्यासमोर पुन्हा कधीच काढणार नाहीस. तुम्ही मोठे बाबा? हो नाही 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 नाही. कोण आहे? कोण आहे? रणजित काका प्लीज तुम्हाला अजिबात आवाज काढता येत नाही. कोण आहे? बधू? हा कोण आहे? नाही. अरे डरने का नहीं, बिंदास रहने का. अरे क्या बात है. अरे काय चहा बी काय पाजल का नाही?
नाही हा? अरे याला तर म्हणतात दणका दत्ता होता कसं काय हा 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 आले आले चार स्वागत या बात धमाल. मग काय स्वप्न झालं असं वाटलं काय एक मिनिट आता दत्ता भाऊ कसे आले कुठे गेले होते हे जर सांगायचा प्रयत्न मी केला ना तर 1.5 तासाची फिल्म तयार होईल. डॉक्युमेंटरी पर का दत्ता भाऊ इथून जे गेले ना ते परत यायचं नाही असंच ठरवून गेले होते. आणि कुठे गेले होते माहितीये का? देवळात आजी जाते ना तिथं. पण तिथं पायरीवरती बसलेले एक दाढीवाले बाबा त्यांना भेटले.